टीम इंडियाच्या विजयी रॅलीसाठी चाहत्यांची तुफान गर्दी। वानखेडे परिसरात क्रिकेट प्रेमींची धावपळ, धक्काबुक्की, 10 जण जखमी झाल्याची माहिती। टीम इंडियाचे खेळाडू आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेणार भेट। मुंबईतील टीम इंडियाच्या खेळाडूंचा विधिमंडळ परिसरात होणार सत्कार। विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात। निवडणूक बिनविरोध होणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष। अंबादास दानवेंना आजपासून विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होता येणार। निलंबनाचा कालावधी कमी केल्यामुळे दानवेंना दिलासा। बळवंत वानखेडेंना वाढदिवसानिमित्तानं कार्यकर्त्यांनी दिली हनुमानाची गदा भेट। नवनीत राणांना डिवचण्याचा प्रयत्न। मनोज जरांगेंचा उद्यापासून मराठवाडा दौरा। आज दुपारी पत्रकार परिषद घेत करणार भूमिका स्पष्ट। सुरक्षेसाठी सशस्त्र पोलीसही नियुक्त। काँग्रेस नेते राहुल गांधी हाथरसमध्ये दाखल। मृतांच्या कुटुंबियांची घेणार भेट, तर जखमींचीही करणार विचारपूस। अमरावतीमधील तिवसा परिसरातील तलावात बुडून युवकाचा मृत्यू। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुर्दैवी मृत्यू। आणि आषाढी एकादशीसाठी विदर्भातून सुटणार विशेष रेल्वे गाड्या। नागपूर, अमरावती आणि खामगावमधून सुटणार एक्सप्रेस।